आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल आलेला आहे आणि या निकालासंदर्भात आपल्याशी बोलणार आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे। सर, निकाल आलेला आहे, शिवसेनेच्या निकालानंतर आजचा हा निकाल येतोय, कोणीच अपात्र ठरलेलं नाहीये, काय सांगाल? शिवसेनेप्रमाणेच कोणीच अपात्र ठरलेलं नाहीये। म्हणजे अजित पवार पण सेफ आहेत, त्यांचं उपमुख्यमंत्री पद जसं एकनाथ शिंदेंचं पण होतं आणि सगळेच आमदार म्हणजे दोन्ही फॅक्शन्सचे आमदार हे तुर्तास तरी सेफ आहेत। पुढे व्हिपचा उपयोग कसा होतो काय होतं ती वेगळी गोष्ट आहे। ह्याच्यात पण राहुल नार्वेकरांनी इलेक्शन कमिशननी जसं केलं की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे कोणाचे आमदार जास्त आहेत, खासदार जास्त आहेत, त्याच्यावरच पक्ष कोणाचा आहे हे ठरवलं आहे। आणि त्यांनी असं सांगितलं आहे की 29 जूनपर्यंत मागच्या 29 जूनपर्यंत पवार साहेब हे अध्यक्ष होते, पण 30 जूनला अजितदादा अध्यक्ष झाले। आता त्याच्यात मी ठरवू शकत नाही की ह्याच्यात वादविवाद की कोण नक्की अध्यक्ष, आणि ते माझं काम पण नाहीये, ते तुम्ही नॉर्मल कोर्टात जाऊन भांडू शकता। तर ते म्हणले मग मी आमदारांवरच आणि ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर बद्दल तर कोणामध्ये वाद नव्हताच दोन्ही पक्षांमध्ये, दोन्ही पार्टीजमध्ये, गटांमध्ये। त्यामुळे त्यांनी सांगितलंय की मी लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरच हे ठरवत आहे की अजितदादांचे आमदार जास्त असल्यामुळे महाराष्ट्रात, नागालँडमध्ये वगैरे की हा पक्ष त्यांचा आहे। आणि अजितदादांची जी पिटिशन होती पवार साहेबांच्या आमदारांविरुद्ध ती पण त्यांनी डिसमिस केली आहे। ते म्हणजे ह्याच्यात काय कारण मला व्हॅलिड वाटत नाहीयेत, त्यामुळे आता तुम्हाला कोर्टात जावं लागेल। तर मागच्या वेळेस जसं भरत गोगावले शिवसेनेच्या बाबतीत ते हायकोर्टात गेले होते आणि उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आले होते, अजून ते मॅटर चालू आहे की कुठं हे मॅटर घेतलं जाईल। पण आता ह्यांचं पवार साहेबांना एक करावं लागेल की लगेचच त्यांना सुप्रीम कोर्टात यावं लागेल, कारण एखाद्या वेळेस मागच्या वेळेस सारखंच गोगावलेंसारखं अजित हे पण अनिल भाईदास पाटील हे पण जाऊ शकतात हायकोर्टात। तर त्याच्या आधीच सुप्रीम कोर्टात इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध जो अपील सुप्रीम कोर्टात त्यांनी SLP फाईल केली आहे ती अजून नंबर झालेली नाहीये। त्यामुळे ते वाटच बघत होते ह्या निकालाची, त्यांना वाटतच होतं पवार साहेबांना की हा निकाल आपल्या विरोधात येईल आणि त्याच्यामुळे त्यांनी ती पिटिशन होल्डवर ठेवली। आता लगेचच ती दुसरी पिटिशन फाईल करतील नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध आणि पवार साहेबांचा असा प्रयत्न असेल की सुप्रीम कोर्टात ECच्या डिसिजन विरुद्धची पण पिटिशन आणि नार्वेकरांच्या डिसिजन विरुद्धची पण पिटिशन एकत्र कशी क्लब केली जाईल, म्हणजे वेळ वाचेल आणि लवकर निकाल येईल अशी त्यांची अपेक्षा असेल। काही कायदेशीर मुद्दे मांडलेले आहेत का, याला काही कायद्याचा आधार घेतलेला आहे का, काही वेगळ्या केसेसचा, येदियुरप्पाच्या केसेसचा काही आधार घेण्यात आलेला आहे का, आणि या निकालाकडे तुम्ही 3 मुद्दे कोणते कोणते महत्त्वाचे सांगाल? त्यांनी सांगितलं येदियुरप्पा निकालाचं त्यांनी कोर्ट केलंय, म्हणजे कलकत्ता हायकोर्ट, आपलं कर्नाटक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा जो निकाल की इंट्रा पार्टी डिसेंट आणि डिफेक्शन ह्याच्यामध्ये एक थिन लाईन आहे। तर आमदारांना डिसेंट करणं हे त्यांच्या मते योग्य आहे, त्यांनी त्या निकालाचा आधार घेतला आहे। पण मागच्या वेळेस सारखं लांबलचक त्यांनी काही जास्त वाचलेलं नाहीये। त्यांनी जरी ते कितीही म्हणले की मी इलेक्शन कमिशनचा निर्णय हा मला आधार मी घेईल का नाही हे माझ्यावर आहे किंवा मी घेणार नाही, पण मागच्या वेळेस पण त्यांनी इलेक्शन कमिशनचाच शिवसेनेच्या बाबतीत आधार घेतला। आता त्यांना 31 जानेवारीला जजमेंट द्यायची होती, पण त्यांनी 2 आठवडे वाढवून घेतले आणि त्याच्यातच योगायोगाने त्यांच्यासाठी इलेक्शन कमिशनचा निर्णय आला। तर जसं इलेक्शन कमिशननी ठरवलंय तसंच तंतोतंत जवळजवळ राहुल नार्वेकरांचा हा निकाल आहे। आणि आता कोणच अपात्र नसल्यामुळे तुम्ही स्टे कशासाठी मागणार, अर्जन्सी काय असेल, आणि सगळ्याच बाजूचे आमदार सेफ असतील। पण आता एक तुम्हाला बघावं लागेल की ह्यात गोगावलेंची व्हिप किंवा अनिल भाईदास पाटलांची व्हिप हे त्यांच्या आधीच्या पार्टीवर चालले, कारण ते एका चिन्हावर निवडून आलेले आहेत सगळे। तर ते पुढेही हे अपात्र होऊ शकतात, पवार साहेबांचे 10 आमदार आणि उद्धव ठाकरेंचे 14 आमदार, पण तुर्तास तरी कोणच अपात्र नाहीये। व्हिप वापरण्याचा प्रयोग कधी अधिवेशनात वगैरे आला तर त्या वेळेस आपल्याला बघावं लागेल, पण हा जवळजवळ आयडेंटिकल डिसिजन शिवसेनेसारखाच आहे, कारण त्यांनी फक्त आमदार खासदारांच्या मेजॉरिटीवर हा पक्ष कोणाचा आहे ते ठरवलं आहे आणि कोणालाच अपात्र ठरवलं नाहीये। त्यामुळे आता जे काय आहे ते सुप्रीम कोर्टात लवकर पवार साहेबांना फाईल करावं लागेल मॅटर, आणि त्याचं कसं एकत्र टॅग होईल ECच्या निर्णयाबरोबर। आणि तुम्ही बघितलं असेल की उद्धव ठाकरेंचा जो इलेक्शन कमिशन विरुद्धचा SLP आहे सुप्रीम कोर्टात, त्याची तारीख आता 1 मार्च आहे आणि त्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने हे मॅटर ठेवलंय की उद्धव ठाकरेंनी फाईल केलेलं मॅटर नार्वेकरांविरुद्ध हे सुप्रीम कोर्टात चालेल का गोगावलेंनी फाईल केलेलं हायकोर्टात चालेल। तर एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्ट हे सगळेच मॅटर म्हणजे शिवसेनेचं एकत्र टॅग करू शकतं, पक्ष आणि चिन्हाचा निर्णय डिसिजन आणि हे नार्वेकरांचा निर्णय, आणि परत राष्ट्रवादी संबंधित पण दोन्ही पार्टीचं हेच असेल की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालावं आणि लवकरात लवकर निकाल यावा।
मुद्दा हा आहे की शिवसेनेचा राष्ट्रीय पक्षाचा जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये 2023ला जी हिअरिंग झाली होती, पहिल्यांदाच पक्षाने चिन्ह गेल्यानंतर जे जजमेंट नाही म्हणता येईल, पण ज्या पद्धतीने काही निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेले, त्यामध्ये मूळ पक्ष कोणता आणि त्याचबरोबर कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी यांचाही काही निरीक्षणं सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते. त्या दृष्टिकोनातून या निकालाकडे कसं पाहता तुम्ही? नाही, मूळ पक्षासंबंधी वगैरे त्यावेळेस पण नार्वेकरांनी त्याच्यावर आज पण ते त्याच्यात जास्त डीप मध्ये गेलेले नाही. त्यांनी फक्त सांगितलं अध्यक्षपदावर वाद होता आणि त्यांनी सांगितलं ह्या दोन्ही म्हणजे शरद पवार साहेबांच्या गटामध्ये आणि अजित पवारांच्या गटामध्ये कशावरच कॉन्स्टिट्यूशन बद्दल वाद नव्हता, फक्त अध्यक्षपदावरून वाद होता. आणि ते अध्यक्षपद काय कोणाचं त्याच्यामुळे मी ते म्हणले मी जाऊ शकत नाही, ते तुम्ही वेगळ्या फोरमला जाऊ शकता, फक्त आमदारांवरच. ह्याचा मूळ एक असंच आहे की शिवसेनेसारखंच ज्याचे आमदार जास्त त्याला आम्ही सुपूर्द करतोय. जसं इलेक्शन कमिशन दोन्ही बाबतीत म्हणलं तसंच नार्वेकरांचा तंतोतंत जवळजवळ निकाल तसा ते